गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माय इंस्टाग्राम फॅमिली. तर आज मी सकाळची बॅच केलेली नाही आहे, आज 9ची बॅच करणार आहे. ज्या सदस्यांना माझ्यासोबत वर्कआउट करायचं आहे त्यांनी 9 वाजताची बॅच कंटिन्यू जॉईन करायची आहे. आणि निखिल सर त्यांचा अनुभव शेअर करतील. येस निखिल सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आय होप उठले असतील सगळे. लेट उठणाऱ्यांसाठी मेसेज स्पेशली. रात्री उशिरा जेवण करून चुकीच्या खानपानामुळं रात्री उशिरा झोपणाऱ्यांनी आत्ता सकाळ बघितली असेल तर ही बॅच स्पेशली त्यांच्यासाठी आहे. मॅम 9 वाजताची बॅच लवकरच स्टार्ट करतायत. सगळ्यात पर्यंत तरी आपण आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत. ही लेट बॅच सुरू करण्याचं कारण म्हणजे ऑब्व्हियसली जसं मी म्हणालो, संध्याकाळी म्हणजे रात्री उशिरा झोपणाऱ्यांसाठी आणि उशिरा उठणाऱ्यांसाठी ही बॅच सुरू होतीये. तर सगळ्यात पहिली तर ही सवय आपल्याला बदलायची. मी हे आधी असाच होतो, तुमच्यात माझ्यात काही वेगळा जास्त फरक नव्हता. लेट झोपायचो, लेट उठायचो. पण अलीकडे आमची फॅमिली जॉईन केल्यापासून 2 महिन्यांपासून बराच चेंज झाला माझ्या लाईफस्टाईलमध्ये. सकाळी लवकर उठतोय. मागच्या 2.5-3 महिन्यांपासून असं झालं नाही की मी सकाळचा सूर्योदय बघितला नाही. तर खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. लाईफमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंज झाला आहे. आणि ह्या पॉझिटिव्ह चेंजचा फायदा मला माझ्या दैनंदिन जीवनात पण होतोय. म्हणजे कामात पण होतोय. एक क्लॅरिटी आली आहे कामात. डिसिजन मेकिंगमध्ये एक पॉवरफुल काय म्हणतात एक पॉवरफुल डिसिजन घेण्यामध्ये मी आता सक्षम झालोय. आधी थोडासा चाच पडायचो, आधी घाबरायचो थोडा, असं डिसिजन घेऊ का नको, बाबा इम्पॅक्टचा जास्त विचार करायचो. पण आता त्याच्याबद्दल क्लॅरिटी आहे. तर लाईफ पॉझिटिव्हली चेंज होते. तुमचा ऍक्टिव्हनेस वाढतो. तुमचा आजार पण कमी होतं. सगळ्यात महत्वाचं ते, कारण होतं ना जनरली सीझन आजकाल काय चालू आहे सगळ्यांना माहिती आहे. बाहेर कधी पाऊस, कधी जास्त ऊन, कधी थंडी. पण सुरुवातीला असं व्हायचं जेव्हा वर्कआउट नाही करायचं तेव्हा की 1-1.5 महिन्यांनी सर्दी पडसानी आजारी पडायचो. पण आता रेग्युलर वर्कआउट करतोय, दररोज घामाची अंघोळ होतीये, तर कळतंय की बाबा आपला आजार पण आपोआप कमी झालाय. आणि ह्याचं कारण एकच, रेग्युलर वर्कआउट आणि चांगला सकस आहार. त्याच्याबद्दल मॅडम व्यवस्थितपणे एक्सप्लेन करतीलच कॉल नंतर. तर सगळ्यांना जर आजारपणापासून दूर व्हायचं असेल, आजारपण म्हणजे फक्त सर्दी पडसे नाही, आपल्याकडे ओबेसिटी वाढली आहे, कॅन्सर सारखे आजार उद्भवत आहेत तरुण पिढ्यांना, माझ्या वयाच्या लोकांना. तर ह्याच्यापासून जर आपल्याला दूर व्हायचं असेल, ह्या खतरनाक आजारांना, महाभयंकर आजारांना जर आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये एंटर होऊन द्यायचं नसेल तर रोजच्या रोज रेग्युलर वर्कआउट करणं आणि चांगला सकस आहार घेणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल मॅम कॉल नंतर समजावून सांगतीलच. आता आपण जॉईन करूया मॅमला. आणि आय एम शुअर आम्ही एन्जॉय करतो त्यांचं वर्कआउट, तर तुम्ही सगळे पण नक्की एन्जॉय करा. ऑल द बेस्ट. सर एक मिनिट, किती वय आहे आणि किती वजन वाढलं होतं? माझं वय 32 वर्ष आहे. 32 वर्षातच मी तब्बल 112 किलोचा झालो होतो. ऑब्व्हियसली वय कमी असताना एवढं वजन नाही, म्हणजे हे जास्त दिवस पेरू शकलो नसतो मी. पण चुकीचं, जसं मी मगाशी पण एक्सप्लेन केलं, चुकीचं राहणीमान, चुकीची लाईफस्टाईल, चुकीच्या वेळी अन्न घेणं, जंक फूड खाणं, चुकीचं अन्नपदार्थ खाणं आणि कामाचा निरर्थक स्ट्रेस वगैरे या सगळ्या गोष्टीमुळे वजन वाढलं होतं. आणि हे माझ्यासारख्या तुमच्या सगळ्यांचं पण होत असणार आहे. आय एम शुअर लॉकडाऊन नंतर स्पेशली हे सगळं होत असणार आहे. पण हेच आपल्याला बदलायचं आहे आणि ह्याच्यासाठी मॅम आपल्याला मदत करणार आहेत. आणि पुढचं एक्सप्लेनेशन त्या देतीलच. त्याचं फक्त वर्कआउट एन्जॉय करा. आम्ही ह्या वर्कआउटसाठी लिटरली वेट करतो. आम्ही म्हणजे आम्हाला आवडतं खूप मॅम बरोबर वर्कआउट करायला. तर आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना पण आवडेल. आय एम शुअर सगळे एन्जॉय करतील. येस, टेक केअर. किती वजन कमी झालं? मी मागच्या 2 महिन्यात 15 किलो वजन कमी केलंय. सुरू करताना ही जर्नी मला असं वाटलं नव्हतं की मी हे सगळं करू शकेन. पण फायनली सुरू झालं आणि जर्नी एन्जॉय करतोय. आणि एवढंच सांगेन की आताशी तरी फक्त 15 किलो कमी झाले. आयडियल वेटला यायला अजून अवकाश आहे. पण त्याच्यासाठी लागणारे सगळे परिश्रम, सगळं डेडिकेशन, सगळी मेहनत मी करणार आहे आणि त्याच्यासाठी मी तयार आहे. थँक्यू. निखिल सरांसारखं जर तुम्हाला बनायचं असेल आणि जर एवढं वजन वाढलेलं असेल, त्यांनी आजच विचार करा. उद्या करू, परवा करू. बरेच सदस्य म्हणतात वेळ नाहीये, वेळ नाहीये. वेळ आल्यावर काढावी लागते. पाहायचंय, वय वर्ष 32 आणि 112 किलो वजन झालं होतं. आणि जर सरांनी लक्ष दिलं नसतं तर 40 अबाव गेल्यानंतर 150 क्रॉस झालं असतं. तिथनं पुढं खूप साऱ्या डिसऑर्डरला सामोरे गेले असते. मग कशासाठी कमवायचं? आणि बरेच सदस्यांना वेळ नाहीये, जो म्हणतो ना वेळ नाहीये, तर त्यांनी वेळ काढून बघा, स्वतःसाठी 1 तास देऊन बघा. आणि आता आजच्या दिवस 9ची बॅच घेणार आहे, कारण सकाळी वेळ
ऍडजस्ट झालं नाहीये, चेरअप होतं. तर एकच दिवस, आजचा दिवस संधी आहे, 9ची बॅच घेणार आहे. निखिल सर बोलले 9 वाजता स्टार्ट होणार नाही होणार, कारण चुकीच्या लाईफस्टाईलला आपल्याकडे खाणा नाहीये. जर तुम्हाला चांगल्या लाईफस्टाईलमध्ये यायचं असेल तर आमच्या बॅचचा टायमिंग आहे 5 ते 6, 6 ते 7 आणि 7:30 ते 8:30. मॉर्निंगला 3 बॅचेस आहेत आणि इव्हिनिंगला सुद्धा जे सदस्य कारणं देतात, वेळ नाही मिळत, त्यांच्यासाठी सुद्धा इव्हिनिंगला 5 ते 6ची बॅच आहे. तर या 4 बॅच, कुठली बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आज घेतलेला निर्णय वजन कमी करण्याचा तुमचं आयुष्य बदलू शकतो. यस, तर मला व्हॉट्सअपला हाय करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9552002297. या नंबरवरती SMS करा, हाय करा, तुम्हाला लिंक आणि पासवर्ड दिला. यस, तर 9ची बॅच कंटिन्यू करूया. थोडंसं मार्गदर्शन एवढे सर. यस, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. यस, सर्वांसाठी क्लैपिंग, क्योंकि आप इंस्टाग्राम फैमिली से जुड़े हो. तो हम तो हर दिन लाइव सेशन लेते हैं जूम कॉल पे. तो आज इंस्टाग्राम पे हमारा वर्कआउट सेशन तो खत्म हुआ है. मैं भी पसीने से नहाया हूँ. पसीने से नहाना है. क्यों नहाना है? क्योंकि आजकल की गलत लाइफ स्टाइल की वजह से हमारी उम्र तो कम होती जा रही है, लेकिन बहुत कम उम्र में हमें हेल्थ चैलेंजेस आ रहे हैं, बहुत सारे हेल्थ चैलेंजेस. बीपी शुगर से स्टार्ट होता है. बोले तो हमारी शुरुआत होती है बैक पेन से, नी पेन से, यस, सर दर्द से और एसिडिटी से. तो उसके बाद हमें बीपी, शुगर, थायराइड, स्पॉन्डिलोसिस जैसी बीमारी आती है. उसके बाद हम आगे जाते हैं तो हार्ट अटैक, पैरालिसिस, कैंसर. और तब तक हम सोचते नहीं, मेडिसिन तो खाते हैं, लेकिन मेडिसिन खाना गलत है, क्योंकि मेडिसिन की वजह से बहुत सारे प्रॉब्लम्स फिर स्टार्ट हो जाते हैं. तो हमें मेडिसिन ना खाना है, कभी नहीं खाना है. तो वेलकम टू वेलनेस फैमिली. ये वेलनेस फैमिली पीटीटी मिशन के साथ काम कर रही है, लेकिन ये गवर्नमेंट का मिशन है. लेकिन गवर्नमेंट खाली मिशन, यस, पर्यावरण के ऊपर मिशन करता है. गवर्नमेंट पीटीडी मिशन के ऊपर काम करता है, लेकिन